एक संबंध अनेक वर्षापासून आहे. साहेब तुम्ही मिठी नदीवरनं काल एक ट्विट केलं होतं आज. त्याच्यावरनं भाजपच्या नेत्यांकडनं सांगण्यात आलं की मिठी नदीमध्ये भ्रष्टाचारामध्ये उपाटाचे पेटे अडकले नाही म्हणून आम्ही गॅस काढून तुम्हाला देणार आहोत. हा विषय भ्रष्टाचाराचा नाही. हा विषय मोदींनी आतापर्यंत सगळं काय अडाणीला विकलं भाजपने. फक्त काही नदी नाले शिल्लक होते, त्यातली मिठी नदी आहे. तर मोदींनी जी योजना सांगितली आहे की गटारातून गॅस काढायला पाहिजे, त्यात एक पाईप घालायचा, तो पाईपातून गॅस येईल, मग तो आपण स्टोवला किंवा गॅसला लावायचा, मग अन्न शिजवायचं, चहा शिजवायचा. ही मोदींची जी योजना आहे ती मिठी नदीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये साकार होऊ शकते. जिथे जिथे गटार आहेत त्या गटारांची किंमत आता वाढली आहे. आतापर्यंत मुंबईतल्या रिअल इस्टेटची किंमत वाढत होती, पण मोदींच्या कृपेनं आता नदी नाले गटार बरं का ड्रेनेज यांची किंमत वाढली आहे असा प्रधानमंत्री जगात झाला नाही. की गटारांनाही किंमत आली आहे. भारतीय जनता पक्ष आता गटारांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा अशी सांगण्याची स्थिती मला दिसते की सगळी गटारं जी आहेत ती राष्ट्रीय संपत्ती घोषित. हे आम्ही सांगतो का? तुम्ही मोदींना प्रश्न विचारा ना. ही मोदींची योजना आहे. आम्ही मोदींच्या योजनेला पाठिंबा देत आहोत. भाजपला का वाईट वाटतंय? भाजप मोदी विरोधी कधीपासून झाली? भाजपनी मोदींच्या विरुद्ध भूमिका घेऊ नये, लक्षात घ्या. आम्ही जी भूमिका मांडतोय गटार बचाव आणि गटार राष्ट्रीय संपत्ती, खरं म्हणजे ताबडतोब देवेंद्र फडणवीस यांनी ONGC कार्यालयात जाऊन तिकडल्या चेअरमनना भेटून बैठक घेतली पाहिजे आणि मिठी नदी ताब्यात घेतली पाहिजे. रावसाहेब, गेल्या वर्षी जी काश्मीरमध्ये स्थिती होती, ऑपरेशन सिंधूरच्या वेळेस सुद्धा सर्वपक्षीय बैठक पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी बोलवली होती. तुम्हाला असं वाटतं का तुम्ही एक आठवडा दिल्लीत होता, अशी सर्वपक्षीय बैठक सध्याची जी देशातली परिस्थिती आहे ती पाहता बोलवण्याची गरज आहे? बघा, गरज तर नक्कीच आहे, पण दिल्लीमध्ये सध्या एक घोषणा धूम मचा रही, नरेंद्र भी गायब और सिलेंडर भी गायब. ही घोषणा पार्लमेंट बाहेर सर्वत्र धूम माजवते. कहाँ है नरेंद्र जी? नरेंद्र जी केरल में है, नरेंद्र जी कहाँ है? नरेंद्र जी तमिलनाडु में है, आसाम में है. नरेंद्र जी पार्लमेंटमध्ये नाही आणि सिलेंडर लोकांच्या घरात नाही. त्याच्यामुळे बैठक घेणार कोण? बैठक घ्यायला प्रधानमंत्री पाहिजेत ना, ते नाही आहेत. आणि जे राहुल गांधी सांगतात ते सत्य आहे. यापुढे नरेंद्र मोदी हे पार्लमेंटला येतील की नाही शंका आहे. कारण त्यांना पार्लमेंटमध्ये यायला तोंड राहिलेलं नाही असं जे गांधी म्हणतात त्यात तथ्य आहे.